आपण सगळे हिंदू बांधव एकत्रित होऊन आम्ही परदेशामध्ये बांगलादेशमध्ये आपली जी मंदिरं जाळली जात आहेत, आपल्या हिंदू बांधवांवरती जो अत्याचार होत आहे, जेवढे केवढे अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवरती झालेत, अमानुष अशा प्रकारचे लहान असो छोटे मोठे काहीही स्त्री पुरुष काहीही न पाहता ज्या पद्धतीने आक्रमण चाललेलं आहे, आपला सगळा गोमंतकीय हिंदू समाज व्यथित झालेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आपल्या या अत्याचारग्रस्त झालेल्या हिंदू समाजाला बळ मिळो. परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना चांगलं बळ प्राप्त होऊन त्यांचं जीव जो आहे ती परमेश्वर त्याचं रक्षण करो. आणि भारत सरकार असो किंवा संबंधित डिपार्टमेंट असो, त्यांनी त्वरित या सगळ्या हिंदू समाजाच्या लोकांसाठी प्रयत्न करावेत, तातडीचे प्रयत्न व्हावेत आणि त्यांना सुस्थिती प्राप्त होण्यासाठी जेवढं केवढं आपल्या स्तरावरती म्हणजे भारत सरकारच्या स्तरावरती जेवढे प्रयत्न व्हावेत ते सगळे भारत सरकारने करावे, अशी भारत सरकारला आम्हा सगळ्या हिंदू गोमंतकीयांच्या वतीने आपण प्रार्थना करतो आहोत. आणि त्याचबरोबर जे अत्याचार करणारे जे अत्याचारी आहेत त्यांचा जाहीर आपण सगळेजण निषेध व्यक्त करत आहोत. जय श्रीराम. कुठलाही धर्म असू द्या, माणूस म्हणून पाहणे हा पहिला संस्कार आपल्या धर्माने आपल्याला दिलेला असतो. कुठल्याही देशामध्ये आपण चला, माणूस म्हणून सर्वप्रथम मानवता जी आहे ती आपल्याला शांती शिकविते. कुठल्याही देशामध्ये तुम्ही चला, जर ही शांती प्रस्थापित करायची असेल तर सगळ्या प्रकारचा समाजाला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर समजा अशा प्रकारची अशांती कोणीतरी निर्माण करतो आहे तर तो अशांती निर्माण करणारा जो आहे तो आपल्याही देशाला अयोग्य आहे आणि जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही देशामध्ये तो अयोग्यच आहे. आणि म्हणून जे अशांती पसरवतात, जे शांती नष्ट करतात, अशांचा धिक्कार आम्ही करतो. आणि परमेश्वर आम्हा तुम्हा सर्वांना एकत्रित आणून आपला समाज जो आहे तो कसा सुरक्षित राहील, आपला समाज, आपल्या माता, आपल्या भगिनी, आपले जाणते, आपली लहान लहान मुलं ही कशी सुरक्षित राहणार यासाठीचा संकल्प आज आपण सगळेजण करूया. नमः पार्वती पतये. सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. भारत माता की. भारत